बैलाला शिवी द्यायची नाही, जशी चालेल तशी चालू नाही द्यायचं, घरच्या हातीत चालू. आणि हे बघा आवतावर आहो सध्या आपण धरलेला आहे वखर. हे बघा इथं याला म्हणतात ते वखराची पास. हे वखर इथं आहेत आपले बैल. आणि समजा संध्याकाळचे जवळपास समजा 6:15 वाजत आले. आज दिवसभर आपलं हेच काम चाललं, त्याच्यामुळे काय जास्ती ब्लॉग करू शकलो नाही. आता समजा दाखवतो तुम्हाला बैल आणि आऊत कसं चालवतात ते. हे बघा इथं आहेत आपले बैल, याला म्हणतात काडी समजा. आणि आता हे बघा इथंशी पाय ठेवायचा, इथे एक पाय ठेवायचा आणि बैलाला असं करायचं. आता मी तुम्हाला दाखवतो बैल कसे चालवतात ते. हे बघा आता बैल चालवायचे तर हे बघा आपले बैल लागले, चालू लागले आता दमादमानं. आता हे आपली पास समजा हडायले. हे इकडे तिकडं गाडी आपली कंट्रोल करायला लागते बैलाची. बैल जोडी आपली गाडी दमादमानं चालली. लय त्रास आहे. आता हे बघा मी तुम्हाला कचरा काढून दाखवतो यायला लागलेला. असं थांबवायचं आणि हे बघा आता तुम्हाला कचरा काढून दाखवतो. हे आपली हे नाही का, याला इथं धरायचं, असं इथं धरलं की असं वरी उचलायचं. लय ताकद लागते वरी उचलल्यावर. हे पहा हे असा हे कचरा दिसतो ना, हे कचरा असा, हे असा कचरा काढून घ्यायचा. त्याच्यामधून कसं काढायचं माहिती आहे का, असं काढायचं. याला दमादमानं नाही करायचं, फास्ट करायचं, सगळा कचरा निघून जातो. आणि डबल याला सरळ ठेवून द्यायचं. सरळ ठेवल्यावर डबल चालू लागायचं. असं 2दा करायचं. थांबतात बैल, डबल बैल आपले चालू लागले. बैल जर काय तास सोडून चालू लागला तर तासच असं म्हणायचं आणि मग ते बरोबर चालायला लागतं. हे सध्या आपण ज्वारीचं आपल्या घरचं रान नांगरायलो ना, आपलं वखरायलो ना, तर डबल थांबायचं. कारण की हे ज्वारीचे जे फणकट आहेत ना, लय लागत राहते तर पासाला समजा. हे बघा हे असं रान होते, म्हणजे सांगतो तुम्हाला कसं होते ते. हे बघा हे जे आहे ना, हे कचरा लय लागते, त्याच्यामुळं पास डायरेक्ट आदर होते. हे दिसते ना, हे त्याच्यामुळं मग त्याला डबल सरळ करलं, डबल चालू दिलं. काडी पण सोबत आहे आपल्या, काडी पण सोबत जाईल. आता हवा पण सुटा लागली, संध्याकाळ तर झालीच आता. तर म्हणलं तुम्हाला काय बघा आता थोडंसं दाखवा, आपला डेली ब्लॉग असते ना, आम्हाला दिसायला. आणि बैल चालायले. आता समजा मी नवीनच आहो, मला काय तेवढं जमत नाही बैल चालवायचं. म्हणजे कोणते बैल असले सरळ तर ठीक आहे, चालते तर सरळ, आणि नसले तर मग एक इकडं पडते एक तिकडं पडते, असं चालू राहतं. आता बैलाला कलवायचं कसं माहिती आहे का, हे जे आपलं आवत आहे या आवताला उचलायचं पहिले. आता एकाला आवरायचं, इकडं कलवायचं आपल्याला, इकडं आवरायचं. असं आवरलं, त्याला मोकळं सोडून दिलं आणि आता डबल चाला लागायचं. हवा बी सुटली आता लय जोरात. का माहिती आहे का, असं वाटते वैतागाला वाटते. हे बघा आपले बैल चालायले, का इकडं फडते तिकडं फडते, जे हडते लयच फडते. त्यामुळं कदर येते. तर ह्या बैलाला आहे ना, कोणत्या बैलाला जराशी धी म्हणले की चालायला लागते. तर कोणते बैलाला आहे ना, जराशी धी म्हणले की हा धागड धिंगा इतके पळते तर लयच पळते. त्याच्यामुळं समजा कोणत्या बैलाचं काही सांगता येत नाही. आपल्याला आऊत घेऊन बी ते तिकडे जाऊ शकते. त्याच्यामुळं बैलाचा नाद नाही करायचा कोणत्याच. तुम्हाला मी जराशी जंगाळा दिसत असेल, पण जंगाळा नाही. आपल्या वावरात आजच समजा रोटर झालं, ट्रॅक्टरनं आपल्या वावरात रोटर केलं
आणि समजा आजच हे जे आपलं आऊत आहे हे आऊत आपण आज चालवलं. मी तुम्हाला दाखवतो. हे समजा इथं आता कचरा लागला नाही आपल्या आवतामध्ये ते काढायचं आता. हे बा आपले बैल आता चालायला लागले. इकडं कोणत्या धी म्हणा लागते, त्याशिवाय काय बैल ऐकत नाही तर. आणि असंच चालू देत राहावं लागते. दम्मानं चालू देत राहावं लागते. खालीवरी पाहत पण राहावं लागते. नाहीतर समजा आपण करायचं एक आणि व्हायचं एक. म्हणजे आपलं जेव्हा करायचं ते लागायचं नाही. लागायचं म्हणजे खाली बरोबर खुपसायचं नाही. ते जे ज्वारीचे फणकट राहतं ना ते फणकट समजा ते फणकट समजा अटकते तर आपल्या पासामध्ये तर लागत नाही मग बरोबर. त्यासाठी पाहत राहावं लागते. आणि समजा बैल समजा आपली एक शेतकऱ्याची साथीदार असते तर बैलाला शिवी द्यायची नाही, काही म्हणायचं नाही. आपले समजा एक मित्रच होतं. थांबा तो जरा थांबून बोलतो. बैलाला जरा शिकवलं होतं. हां तर मी म्हणत होतो बैल आपले साथीदार असते तर शेतकऱ्याचे इकडं, त्याच्यामुळे बैलाला शिवी द्यायची नाही. जसे चालायला तशी चालू नाही द्यायचं. इकडं आता व्हिडिओ काढू का यायला सांभाळू का तुम्हाला सांभाळू काही समजाना झालं. घर चालले की हां तर मी म्हणत होतो आपल्या बैलाला शिवी द्यायची नाही. बैल आपले शेतकऱ्याचे साथीदार, मित्र, बंधू, सखा हे सगळे असते. तर तासात वाटत चालला. हां तर जरा प्रेमानं बोलायचं त्यांच्यासोबत, म्हणजे बैलासोबत. थांबा मी म्हणत होतो की समजा बैलाला शिवी द्यायची नाही. बैल आपले मित्र, सखा असते तर. अजून जोडीदार कोणाचे असतील तर आपले बी जोडीदार राहतं. वाटत चालला. हां तर समजा सगळ्यासोबत प्रेमानंच बोलायचं. बैल असो किंवा समजा दुसरे कोणी असो, आपले घरचे बाहेरचे कुठले बी बरोबर चाल. कोट तास कोटाय. तर मी म्हणत होतो तुम्हाला की बैलाला शिवी द्यायची नाही बा. बैल आपलेच असते तर. ते म्हणत नाही का नको चाबका सारखे आता फटकारू शिवी. तसं समजा बैलाला चाबका सारखी शिवी लागते अशी सनकन. त्याच्यामुळं बैलाला काय तेवढे अशी शिवी द्यायची नाही. बैलाला म्हणायचं कोट चालला इकडं. तर बैलाला म्हणायचं इकडे चाल, तिकडे चाल, असं चाल, तसं चाल, असंच म्हणायचं फक्त. बाकी त्याला काही अपशब्द बोलायचे नाही, वल्गर भाषा वापरायची नाही. हलगर म्हणा की हलगर म्हणा. हसती का बसती ब्रो, इथे येऊन पाय ब्रो, मग समजते. मग हसती का वाचती ब्रो होते. आणि मित्रांनो आपला आऊत सोडून मी आता चाललो घराकडं. अंधार होत आला आता. आणि बैल घेऊन समजा चाललो आता. इथं वड्यामध्ये बैलाला पाणी पाजवायचं आहे. आणि मग नंतर घरी. उद्या सकाळी लवकर येऊ आणि उद्या सकाळी लवकर जरा ब्लॉग आपण सुरू करू. जवळपास समजा 5:30-6 वाजता आपण ब्लॉग चालू करू उद्याचा. हे आपली बैल जोडी. चला घरी.